नांदेड़ में ईपीएस पेंशन धारक ने विभिन्न मांगों को लेकर सड़क रोको विरोध प्रदर्शन किया है, जिससे ट्रैफिक जाम हुई थी। देश के 70 लाख पेंशन धारक पिछले 27 वर्षों से ईपीएस 95 नामक काले कानून के नाम पर 1000 रुपए की पेंशन में जानलेवा महंगाई की मार झेल रहे हैं। ऑल इंडिया कोऑर्डिनेशन कमेटी ऑफ पेंशनर्स एसोसिएशन के नेतृत्व में ईपीएस पेंशन भोगियों की विभिन्न मांगों को लेकर तारीख 27 दिसंबर बुधवार को नांदेड़ के डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्मारक के सामने एक सामूहिक विरोध प्रदर्शन किया। इस मौके पर महाराष्ट्र सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की गई। ईपीएस पेंशन धारकों को कम से कम 9000 रुपए मासिक पेंशन और महंगाई भत्ता दिया जाए, मुफ्त स्वास्थ्य देखभाल प्रदान की जाए, पेंशनरों को खाद्य सुरक्षा अधिनियम के तहत सुरक्षा दी जाए आदि मांग को लेकर प्रदर्शन किया गया। इस वक्त ट्रैफिक जाम होने से यातायात ठप हुआ था और वाहनों की लंबी कतार लगी हुई थी। इस दौरान शांति से रास्ता रोको आंदोलन हो, इसलिए कड़ा पुलिस बंदोबस्त भी लगाया गया दिखाई पड़ा है। इसी के साथ नांदेड़ से संवाददाता एम अनिल कुमार की रिपोर्ट। ऑल इंडिया कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ ईपीएस पेन्शनर्सचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे एम.आर. जाधव। आज आम्ही या ठिकाणी देशातील 70,000 ईपीएस पेन्शनर्स 70 लाख ईपीएस पेन्शनर्स यांच्या मागण्यासाठी आलेलो आहोत। या ईपीएस पेन्शनर्सनी सेवेत असताना आपल्या नोकरीच्या काळामध्ये सरकारकडे चांगली पेन्शन मिळावी या निमित्तानं कायदा ईपीएस 95 या आधारे आम्ही आमचं पेन्शनसाठी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे दर महिन्याला 40 वर्ष। त्या कॉन्ट्रीब्युशनची रक्कम आज सरकारकडे 6 लाख कोटी रुपये जमा आहे, ती मार्च 2022 पर्यंतची। आणि यावर सरकारला जवळपास महिन्याला 40,000 कोटी रुपये व्याज मिळतंय, पण त्या व्याजातून फक्त 19,000 कोटी रुपये पेन्शन म्हणून वाटतंय आणि 21,000 कोटी रुपये हे सरकार इतर कामासाठी खर्च करतंय। म्हणून आम्ही या सरकारला सांगणार आहोत, या सरकारनं सत्तेवर येण्यापूर्वी मे 2014 मध्ये याच महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीला जंतर मंतरवर असं आश्वासन दिलं होतं बीजेपीनं, आम्हाला तुम्ही सत्तेवर आणा, आम्ही तुम्हाला किमान कोशियारी कमिटी म्हणजे 3000 रुपये पेन्शन आणि डीए ताबडतोब लागू करू असं आश्वासन दिलं। आणि देशातल्या 70 लाख ईपीएस पेन्शनर्स आणि कामावर असलेल्या 18 कोटी भविष्यनिधी कामगारांनी या देशातल्या सरकारला बदलाव मागणी काय सांगा, या देशातल्या सरकारचा बदल केला आणि मोदीला आणलं। आमची मागणी आहे की ईपीएस पेन्शनरना किमान जीवन जगण्यासारखं 9000 रुपये पेन्शन। आम्ही 9000 का मागतो, कारण किमान वेतन देशामध्ये 18,000 पेक्षा जास्त आहे, त्यामुळे 9000 रुपये पेन्शन आणि त्याला डीए द्या। त्याबरोबर ईपीएस पेन्शनरचं उत्पन्न हे वर्षाला 60,000 रुपयापेक्षा कमी आहे, त्यामुळं त्यांना अन्न सुरक्षा कायद्यामध्ये सामील करा। त्याबरोबरच सर्व ईपीएस पेन्शनर्स त्याच्या परिवाराला वैद्यकीय सुरक्षा, मोफत वैद्यकीय सेवा द्या, या अशा त्यांना मोफत प्रवास द्या। अशा प्रकारच्या अनेक मागण्या आम्ही सरकारकडे ठेवलेल्या आहेत, पण हे सरकार गेली 9 वर्षापासून निव्वळ जनतेची तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर काय करणार तुम्ही पुढे? आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही देशामध्ये सर्वत्र व जंतर मंतरवर एक मोठा निदर्शन आणि उपोषण करणार आहोत। धन्यवाद।